तोपर्यंत. तुले कोणतं काम आहे दादा सोबत? अगं तुझी सुनबाई दाखवायला आणणार होता ना तो. येईन ना तर. तुले कोणती घाई आली आहे? नाही, घरामध्ये तुला सोफ्यावर बूट घालून ठेवले आहे, तोंडावर हा चष्मा लावून ठेवलेला आहे. तोंडावर नाही, डोळ्यावर. हा, जास्त शहाणी नको बनू. माहित नाही कोणत्या पोरीने याला पसंत केलं. हा कार्टून कोणाला पसंत आला का माहिती. कार्टून वगैरे नाही आहे, माझ्या भावासारखा सुंदर आहे तो. म्हणूनच कार्टून म्हटलं ना. का म्हटलं? काही नाही म्हटलं. मी म्हटलं राहुली आतापर्यंत आला नाही. असं का? हो तसंच. मॉम, आला रे माझा कार्टून. मॉम, मी तुला कार्टून दिसून राहिलो का? आजच्या दिवशी तरी माझी इज्जत कर. अरे नाही रे माझ्या सोन्या, हे तुझे बाबा तुला कार्टून म्हणत होते तर तोंडातून निघून गेलं कार्टून. आला रे माझा राजा बेटा, असं म्हणायचं होतं मला. मग ठीक आहे. ते तुझी गर्लफ्रेंड कुठं आहे? ती पोरगी येणार होती ना? हो, थांब बोलवतो. आता तिच्यापाशी तरी चांगली वाग. हो हो. सोनू ये. सोनू? हे कोणतं नाव आहे? अरे बाबा, मी लाडानं म्हणतो तिले सोनू. शिका काही पोराकडून, कसं आपल्या बायकोले सोनू वगैरे म्हणते. आता मग मी पण तुला सोनू म्हणू का? तुमच्यासोबत ना बोलणंच बेकार आहे. काय मम्मी, मी जिले तुला दाखवणार होतो ना, ते हेच आहे, राणी, माय गर्लफ्रेंड. आम्ही लवकरच लग्न करणार आहे. ए बाई, तू खूप सुंदर आहे, पण याले का पण तुला पसंत केलं? तू या समोर जोकर दिसून राहिला. खरंच काका? हो, खरंच सांगत आहे मी, जरी माझा पोरगा असला तरी. रानू, त्यांच्या गोष्टीकडे लक्ष नको देऊ, ते जास्तच खरं बोलते. म्हणजे काही नाही. कोण आलं तर घरी? नाचसून आहे तुमची. मला तर सून बनण्याचे चान्सेस खूप कमी वाटून राहिले. तुम्हाला थोड्या वेळ चुपचाप नाही बसता येत का? ए रावल्या, कुठून आणणार रे या पोरीले? तिच्या घरून. पण लग्न करणार आहे का? नाही तर मागच्या वेळेस सारखं करशील. मागच्या वेळेस पण ते कोणती प्रीती नवीती आली होती, तिला घेऊन आला होता न म्हणे काही जसं लग्न करणार आहे ना, काही फिक्सच नाही झालं. राहुल, हे का खरं आहे का? पहिल्यांदा पण तू एक मुलगी पसंत केली होती. अरे राणी, तू आजीच्या गोष्टी मनावर नको घेऊ. पहिले नक्की कर, कोणाकोणाच्या गोष्टी मनावर नको घेऊ. तुझे बाबा अलग सांगते, तुझी आजी अलग सांगते, तुझी मम्मी तर अलगच बोलते. मी बाकीच आहे ग तुझ्यासोबत बोलायला वहिनी. मला सांग, तुला स्वयंपाक वगैरे येते का? आणि घरची कामं? ही कोण आहे? माझी बहीण आहे. स्वतः तर मस्त सोफ्यावर बसून गेली आणि मला विचारून राहिली तुला स्वयंपाक येते का, घरची कामं येते का, असं तसं. असं तसं तर मी विचारलं नाही, फक्त 2च कामं विचारले. राहुल, राहुल. कोण आहे? मी आहे, प्रीती. आता ही कोण आहे? हेच तर ते पोरगी, तिच्यासोबत हा लग्न करणार होता. प्रीती, तू काय आली इथं? अरे माझ्या नवऱ्याला माहिती पडलं का मी तुझ्यासोबत लग्न करणार होती, म्हणून त्यांनी म्हटलं की तू आता ह्या घरात नाही राहायचं, जा त्या राहुलच्याच घरी. म्हणून तर मी आली ना. पण प्रीती, माझं लग्न होणार आहे आता राणी सोबत. राहुल, तूच मला म्हटलं होतं की तुझं लग्न वगैरे तुटलं ना तर तू येऊन जाशील, आपण दोघं पुन्हा लग्न करू. तर मी आली. अरे पण काही वेळ काळ तर पाहिली पाहिजे यासाठी. आता त्यात कोणती वेळ पाहायची आहे? या रे पोरांनो, हे माझी मुलं आहे. गनू, मनू, आजपासून हे तुमचे पप्पा. पप्पा सांगा ना, टीव्हीचा रिमोट कुठे आहे? पप्पा सांगा ना. मला नाही माहित, टीव्ही नाही आमच्याकडे. हे कसे पप्पा, यांच्याकडे टीव्ही नाहीये म्हणते? पहिल्या पप्पाकडे तर होता. मग जा ना आपल्या पहिल्या पप्पाकडे. नाही नाही, आम्ही नाही जात, त्याच्यापेक्षा तुम्ही टीव्हीच घेऊन या. अरे यार राहुल, हे सर्व काय आहे? राहुलची नवीन फॅमिली. मला हे लग्न करायचं नाहीये, चलली मी. राणी थांब ना. ए राणी. गेली तुही राणी आता नाही येत. आता जे आहे तिच्यासोबतच संसार कर. मोठ्या मुश्किलने तुझ्यासारख्या कार्टूनले एक बायको तरी भेटली. तुमच्याचमुळे झालं सर्व. का गरज होती त्या पोरीपाशी म्हणाले का कार्टून आहे, असं आहे तसं आहे? जे खरं आहे तेच बोलला ना तो.
तशी पण ते काही लग्न नाही करणार होती याच्यासोबत. जाऊ दे आता, नवीन सुनेचा ना नातवांचं स्वागत कर. हो राहुल, राहू दे, जाऊ दे तिला. आता आपण छानपैकी संसार करू. आता का बोलू मी? तू काही नको बोलू, मी सर्व सांभाळून घेईन.